नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेचं इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे. येत्या 15 तारखेला मतदान आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक 5 मधून भरते पॅनल उभा केलेला आहे. त्याच भरते पॅनलचं प्रमुख आज आपल्याबरोबर शीतल भरते सर आहेत. तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत की त्यांचं ध्येय काय आहे, विजन काय आहे, का त्यांनी पॅनल उभा केला, प्रभागाबद्दलचे त्यांचे काय आराखडा असणार आहे, याच्याबद्दल आज आपण सगळ्या गोष्टींचे त्यांच्याकडून उत्तरं घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आम्हाला पहिला प्रश्न हा आहे की भरते पॅनल जो आहे, आता तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरते पॅनल उभा केला आहे. त्याच्यामध्ये अ, क आणि ड अशा 3 ठिकाणी तुम्ही जागा लढवताय. तर त्या 3 ठिकाणी जागा लढवत असलेले ते उमेदवार कोण आहेत आणि त्यांची आणि तुमची थोडक्यात आम्हाला माहिती जरा द्या. अच्छा, मी शीतल भरते. आज 5 मधून माझा पुतण्या सुमित सचिन भरते, भाऊ सचिन सदाशिव भरते आणि सचिनची मिसेस प्रतीक्षा सचिन भरते, या तिघांना मी उमेदवारी दिलेली आहे माझ्या पॅनलमधून. आणि आमचं घराण्यामध्ये गेल्या 2 टर्म मध्ये आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत. आणि दोन्ही पक्षाकडून आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत. चांगल्या प्रभागामध्ये आम्ही आमच्या प्रभागामध्ये चांगलं काम करत आहोत, केलेलं आहे. पण आपल्याकडं संधी नसल्यामुळं दोन्ही टर्मला आपण थोड्याशा फरकामुळं आपल्या उमेदवारांना विजयी करता आलं नाही. पण निश्चित यावेळेस मात्र आम्ही प्रभागामध्ये आमचं जे व्हिजन आहे, आम्हाला जे जायचं आहे प्रभागामध्ये, जे जायचं आहे ते एक वेगळं व्हिजन घेऊन जायचं आहे. आता आपल्या पूर्ण आपण सगळ्या शहरामध्ये बघतोय, सगळीकडे बघतोय की आता काय परिस्थिती झाली सगळीकडची. पण याचं कारणीभूतच असं आहे की एकच कोणतरी पक्ष येतो, कोणतरी एकच त्याच्यावरती राजा म्हणून राहण्यासारखा प्रयत्न करतो. हे कुठंतरी आपल्याला थांबवायचं आहे. आणि आपला परिवार, आपलं कुटुंब, आपण सगळे एक आहोत असं प्रभागामध्ये एक वातावरण निर्मिती करायची आहे. आणि जसं आपण एक कुटुंब किंवा एक परिवार म्हणून राहतो त्यावेळेस की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बघतो की आपण आपलं घर स्वच्छ सुंदर कशा पद्धतीनं राहील, कशी व्यवस्था लागेल, घरातल्या कुणाची अडचण येणार नाही, कुणाला कसली पाण्याची अडचण येणार नाही, विजेची अडचण येणार नाही, किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कधी आपल्या घरात कचरा करतो का, तर हे कधी करत नाही. म्हणून मी असं ठरवलं की आपण 3-3, 4-4 उमेदवार वेगवेगळे घ्यायचे, वेगवेगळ्या विचारांचे घ्यायचे. आणि नंतर मग निवडून आल्यानंतर त्यांचे विचार वेगळे होतात, ते वेगवेगळ्या कारणाने बाजूला जातात. त्याच्यापेक्षा मी असा विचार केला, जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, प्रभागामध्ये काहीतरी नवीन द्यायचं आहे, तर त्याकरता एकच पर्याय आहे, तो भरती पॅनलचा उमेदवार हवा आणि एका कुटुंबातले उमेदवार पाहिजेत. त्यामुळं काय होईल की जे आपल्याला करायचं आहे की ठीक आहे, इचलकरंजीमध्ये आता आपल्याला सगळेजण विकासाबद्दल बोलतात, बरेच वर्ष झालं विकास 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 विकास. विकासाबद्दल बोलून फक्त मतं मिळवता येतात का, तर नाही. विकासाबद्दल बोलण्यापेक्षा त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. आज आपण पेरे पाटलांचं गाव बघतोय, जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजवलं गेलं. तर तो एक विषय घेतला, तर त्यांचा विचार जर आपण केला, तर त्यांनी जे एका त्यांच्या छोट्याशा गावामध्ये की सर्व लोकांसाठी वीज असू दे, पाणी असू दे, परत ते गरम पाणी सुद्धा ते सकाळी 6ला सगळ्यांच्या घरी 1 तास देत होते. मग हे विजन कसं आहे? बरोबर. ह्या विजनवरती का काम करायचं नाही? आणि तेवढं काम आपण आपल्या ह्या 16,000 जे काही मतदारसंघ आहे माझा, तर त्या मतदारसंघामध्ये 16,000 लोकांच्या करता आपण करू शकत नाही का? जर मी 1-1 लाख लोकांची जेवण करू शकतो, 50,000 लोकांची जेवणाची व्यवस्था लावू शकतो, बरोबर, तर मग त्या प्रभागामध्ये पाणी दररोज कशाला पाहिजे 24 तास पाणी, कशाला पाहिजे एवढे लांबचे? 1 तास पाणी देऊया ना आपण. दररोज 1 तास जर लोकांना पाणी दिलं, 1 तास आपण प्रत्येक घराला पाणी दिलं, तर पुरेसं आहे ते. बरोबर. दररोज 24 तास पाणी देण्यात काय अर्थ आहे? तसं तुम्ही केलं का? मग बोलल्याप्रमाणे केलेलं नाहीये. त्याच्यापेक्षा दररोज 1 तास पाणी देऊया. आज आता आणि तो आम्ही पर्याय शोधलाय की आम्हाला आमच्याकडे जे विजन आहे, आमच्याकडे जो आम्ही अभ्यास केलाय, ते कशा पद्धतीनं त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो पाहिजे, ते आम्ही करणार आहे. सर, प्रभागातले मूळ प्रश्न काय आहेत? प्रभागामध्ये मूळ प्रश्न जे आहेत, सामान्य प्रश्न जे असतात,
सगळ्यांच्या करता एकच प्रश्न असतो की प्रभागामध्ये रस्ते चांगले असावेत, लाईट जरा सायलेंट करा की. लाईट चांगल्या असाव्यात, रस्ते, लाईट, गटरी, ड्रेनेज पाईपलाईन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात की अवैध धंदे कुठले चालू नयेत. हा एक मोठा प्रश्न आहे प्रभागामध्ये, ते चालू नयेत कुठले. ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात ऍक्च्युली त्या प्रश्नाकरता फक्त जे पहिल्यापासून जे चालत आले जे नेते आहेत जे आहेत ते आश्वासनं देतात, आश्वासनं पाळत नाहीत. जनता तेवढ्या पुरते ओरडते. आम्ही सामान्य जनता ज्यावेळेस असतो त्यावेळेस तेच करत असतो. आम्ही ओरडतो पण कुणी लक्ष देत नाही. नाही. बरोबर आहे. म्हणून आम्ही एक विजन घेऊन निघालोय. आम्ही म्हणून कोणत्या पक्षाकडून राहिलो नाही, आम्ही कुणाच्या विरोधात राहिलो नाही. आम्हाला एक वेगळं करायचं आहे, वेगळ्या पद्धतीनं जायचं आहे. प्रभागामध्ये आमचं एक विजन आहे की लोकांना चांगलं स्वच्छ पाणी किमान 1 तास दररोजचं मिळालं पाहिजे. त्याकरता ही लढाई आहे. चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजेत, कॉन्क्रिटीकरणचे रस्ते झाले पाहिजेत. त्याकरता आपण लढायचं आहे, ते लोकांना आपण द्यायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कोणत्या तरी पक्षातून गेलो असतो किंवा कोणत्या तरी एखाद्या आघाडीतून गेलो असतो तर आपल्याला हे सगळं काही करता येत नाही आहे. त्याच्यासाठी काही अडचणी असतात, आपण कशामध्ये तरी बांधलो जातो. त्याच्यामुळं आम्ही एक असा निर्णय घेतला की आपण आपल्या प्रभागामध्ये एक आपलं असं पॅनल उभा करूया जे आपल्या सर्वांना आपण एक परिवार म्हणून, एक कुटुंब म्हणून घेता येईल आणि त्यांना त्या पद्धतीनं आपल्याला जसं पाहिजे तसं, आपल्याला जसं पाहिजे, आपल्या माणसांना जसं पाहिजे, आपल्या परिवारातल्या लोकांना कसं पाहिजे, प्रभाग म्हणजे परिवार आहे आपला, तर त्यांच्याकरता आपण काय करायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते काम करायचं. बरोबर. म्हणून आपण हा पर्याय निवडलाय. आता महिला वर्गांचे खूप सारे प्रश्न आहेत. त्यांची सुरक्षितता आहे, बरोबर. त्यानंतर आरोग्याचे प्रश्न आहेत, बरोबर. त्यांच्यासाठी स्वच्छतेचे काही बरोबर. प्रश्न आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय विजन वगैरे असणार? महिलांच्या करता जे आरोग्याचे प्रश्न आहेत त्याच्याकरता जे आरोग्य केंद्र असतील ती सुसज्ज, चांगल्या पद्धतीची, तिथली व्यवस्था, तिथले कर्मचारी हे सगळे चांगले, शिकलेले, व्यवस्थित अशा पद्धतीचे पाहिजेत. तिथली स्वच्छता, आमच्या इथे जे आता 1-2 आरोग्य केंद्र आहेत तर तिथं खूप घाण आहे. तिथं घाणीचं साम्राज्य आहे. ऍक्च्युली आरोग्य त्याच्यामुळेच बिघडते की काय असा एक प्रश्न पडतोय आपल्याला की तिथं गेल्यानंतर ज्या महिला गेल्या असतील किंवा जे कोणी युवा वर्ग गेला असेल, जे वयस्कर लोक गेले असतील, हे गेल्यानंतर ते त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी गेलेत का ते आरोग्य बिघडवून घ्यायला गेलेत, हाच मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. म्हणून तिथले आरोग्य केंद्र असतील, तिथले बगीचे असतील, स्वच्छ वातावरण राहिलं पाहिजे, स्वच्छ वातावरणामध्ये सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्या सुधारणेसाठी जे काही प्लॅन करायचा आहे, जो काही आराखडा आम्ही आखलेला आहे तो आम्ही पूर्णपणे अभ्यास करून आम्ही केलेला आहे. आणि निवडणूक जिंकल्यानंतर ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये आमचे 3 सदस्य जातील त्यावेळेस पहिल्यांदा आमचं 100 दिवसाचं जे कामकाज असेल ते एक आम्ही महाराष्ट्राला, इचलकरंजीला तर आम्ही दाखवूनच देऊ, पण महाराष्ट्राला दाखवून देऊ की प्रभागाचं काम, प्रभागाचा विकास, प्रभागाचं आमच्या मनात असलेलं विजन हे आम्ही कशा पद्धतीनं दाखवतोय, कसं करतोय हे आम्ही दाखवतो. आता बघितलं तर इचलकरंजीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये लाईटचे पोल आणि वायर्स वगैरे जे त्या अस्ताव्यस्त आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे तिथं? हे खूप जुनं, हा प्रश्न चांगला विचारला तुम्ही मला. हे खूप जुनं, माझ्यात बरेच वर्ष झालं मी एक विचार केलता की आपण बाहेर मोठ्या सिटीमध्ये वगैरे जातो. बऱ्याचशा मी आता मध्ये हिंजवडी किंवा अशा परिसरामध्ये की मोठमोठ्या सिटीमध्ये गेलोय, तर मोठ्या सिटीमध्ये बघितलं की तिथं जे वायरिंग किंवा जे MSEB कडून, आपल्या महाराष्ट्र लाईट बोर्ड कडून जे अस्तव्यस्त वायरिंग झालेलं असतं ते सगळं, तर ते अंडरग्राऊंड वायरिंग कसं करता येईल, त्याची एकच केबल कशी टाकता येईल, प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्याला कसं ते केबल पोहोचवता येईल, हा पण एक विषय महत्वाचा आहे. आणि ते खरोखर तुम्ही चांगला प्रश्न विचारला, तर ते पण विजन आपण घेतलेलं आहे, ते पण आमच्या यादीमध्ये आहेच. म्हणूनच मी मगाशी म्हणलं की 100 दिवसांमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं पहिल्यांदा आम्ही सुरुवात करणार त्या कामांची
की जी कामं सार्वजनिक सगळं करता येतील. म्हणून मी म्हणतोय की भरती परिवार हा प्रभागाचा परिवार आहे. प्रभाग म्हणजे माझा परिवार आहे. हम्म, हम्म, आणि परिवारामध्ये काम करत असताना जसं की आपण एखादी लाईटची व्यवस्था जर असेल तर आपण कधी आपल्या घरामध्ये वायरिंग लटकत ठेवत नाही. हम्म, हम्म. तसंच मी त्या रस्त्यावरचे लटकलेले वायरी, लटकलेल्या केबल्स किंवा बंद पडलेले दिवे, बरोबर. हे सगळं कुठंतरी आपण चांगल्या पद्धतीनं, चांगल्या व्यवस्थेनं त्याचं एक आराखडा करून, अभ्यास करून आपण तो करायचा आहे आणि तो करणार आम्ही. येस येस. आता तुम्ही बोलत बोलत मगाशी पेरे पाटलांचं उदाहरण घेतलं, सरपंच. बरोबर. त्यांच्या गावामध्ये त्यांनी गरम पाण्याचं असेल, अगदी. पिण्याचं पाणी आणि वापराचं पाणी असे हो. 3 वेगवेगळ्या प्रकारचे नळ त्या ठिकाणी दिले. बरं. ते आपल्या भागामध्ये किंवा आपल्या इचलकरंजीमध्ये ते शक्य आहे? 100% हम्म. 100% शक्य आहे आणि ते मी प्रभागासाठी करून दाखवणार. हम्म. साधारणपणे ज्यावेळेस मी निवडणूक जिंकल्यानंतर साधारणपणे 100 दिवसाचं जे मी विजन ठेवलेलं आहे, 100 दिवसामध्ये जो प्लॅन केलेला आहे माझा, त्या 100 दिवसामध्ये त्याची मी तयारी करून घेणार आणि जसं त्याचा प्लॅन तयार होईल, कारण भाग साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरचा आपला सगळा एरिया आहे आणि त्या 4 ते 5 किलोमीटर मध्ये काम करत असताना आणि आपण आपले 3च उमेदवार असताना परिस्थिती पुढची काय असेल माहित नाहीये मला आता, पण कशा पद्धतीनं ते आणलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्या भागामध्ये ते केलं पाहिजे काम, याचा मात्र अभ्यास आम्हीचा नेमका झालेला आहे आणि तो आम्ही प्रत्यक्षात तिथं आणून त्यानंतर आम्ही इचलकरंजीमध्ये सर्वांना दाखवून देईन की बाबा प्रभागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, की सकाळचं गरम पाणी फ्री मध्ये आपल्याला लोकांना कसं देता येईल, दररोज 1 तास पाणी कसं देता येईल, त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था कशी करता येईल, चांगल्या लाईट कशी देता येतील. आणि एक मनोदय पण आहे माझ्या मनात की माझ्या प्रभागातली जेवढी घरं आहेत साधारणपणे जे काही 1,000-2,000-2,500 कुटुंब असतील, म्हणजे ती कुटुंब म्हणजे माझे हे भरती कुटुंबच आहेत सगळे, आणि ह्यांच्यापर्यंत सोलर सिस्टीमनं कसं जाता येईल आपल्याला, तशी काही व्यवस्था करता येईल का? कारण आज जर आपण बघितलं तर प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी बाहेर कुठेतरी काहीतरी जमिनी घेऊन सोलर सिस्टीम बसवतो आणि तो त्याच्या फायद्यासाठी करत राहतो. पण मला असं वाटतं की आपण आपल्या प्रभागातल्या आपल्या परिवारासाठी, भरते परिवारातल्या लोकांच्यासाठी आणि आपल्या प्रभाग 5च्या परिवारांच्यासाठी हे सगळं व्हिजन, हे सगळं सोलर सिस्टीम कसे आणता येईल, कसं सगळ्यांना लाईट मोफत करता येईल, हे एक उद्दिष्ट मी ठेवलेलं आहे आणि ते करायचं आहे आम्हाला. आम्ही ते कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केलाय हे सगळं आता पुढे पुढे जाईल तसं तो होईल आणि ते करणार. आता जर बघितलं प्रत्येक प्रभागमध्ये किंवा प्रत्येक नागरिकाला, सर्वसामान्य नागरिकाला एखादी जर समस्या असेल तर त्याला बऱ्याच ठिकाणी जायला लागतं. अगदी. प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतो. बरोबर. तर तुम्ही तुमच्या प्रभागासाठी असं काय करणार आहात का की एकाच ठिकाणावरून त्याला सगळी कामं करता येतील, म्हणजे एक खिडकी किंवा एक टेबल अशा म्हणतो? माझं एक त्याबद्दलचा एक पण आम्ही प्लॅन केलेला आहे. तर आम्ही आता काय करतोय की जे माझ्या प्रभागामध्ये युवक आहेत, जे आता ज्यांचे फक्त शिक्षण झालेले आहेत पण त्यांच्याकडे काम नाही आहे किंवा त्यांना नोकरीची आवश्यकता आहे, उद्योगाची आहे, पण आम्ही त्यांच्यासाठी एक अशा पद्धतीने एक केंद्र उघडणार आहोत. साधारणपणे प्रभागामध्ये 3 ठिकाणी आम्ही अशी केंद्र उभारणार आहोत की त्या केंद्रावरती त्या मुलांच्याकडून, आपल्याच प्रभागातील मुलांच्याकडून येणाऱ्या सर्व युवक युवतींना, तिथल्या नागरिकांना, त्या परिवारातील आमच्या लोकांना, ह्या सगळ्यांना टोटली कुठेही बाहेर सरकारी कामानिमित्त असू दे किंवा तुमच्या उद्योगधंद्यासाठी माहिती हवी असेल, नोकरीसाठी माहिती हवी असेल, तर त्याच्यासाठी आम्ही जसं एक खिडकी योजना आपण म्हणतो तसं एक केंद्र, अशी 3 केंद्र आम्ही पूर्ण प्रभागामध्ये उभारत आहोत. आणि तिथल्या प्रभागामध्ये उभारत असताना तिथल्या स्थानिक प्रभागामधल्या नंबर 5च्या तर तिथलेच आम्ही घेणार सगळे, ते आमचीच मुलं घेणार सगळी, आमच्या प्रभागामधली मुलं घेणार, जे शिकलेले आहेत सगळे, ते सगळे आपल्या आपल्या जे आपला म्हणजे गल्ली असेल, नगर असेल, कॉलनी असेल, तर त्या लोकांची ते सगळ्या पद्धतीनं वर्गवारी करून ते त्यांची सुखसोयी असेल, त्यांची जे काही त्यांचे कामं अडखळले असतील ते पूर्ण करून देतील, अशा पद्धतीनं आम्ही ते पूर्ण करणार आहोत. आणि म्हणूनच आमच्या आता 3 उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत, जसे की भरते सुमित, भरते प्रतीक्षा, भरते सचिन, ह्या करताच केलेत. का तर जर एका कुटुंबातील हे 3 जण जर आपले उमेदवार निवडून आले आणि त्याच्यानंतर काम करणं सोपं जाईल आपल्याला या सगळ्या मुद्द्यावरती. जर आपण वेगवेगळे निवडून आले
तर मग पहिले पाढे 55च होतील Yes, आणि त्याच्यानंतर मग तो राहटगाडा चालू राहील. त्याच्यानंतर ते 5 वर्षानंतर कळणार yes. की बाबा परत आता हे आले. हे कुठंतरी आपण थांबवायचं आहे म्हणून आपण हे करतोय. सर मला अजून एक प्रश्न पडतोय की इचलकरंजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गुंडगिरी वाढलेली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या, माऱ्या, खून वगैरे ह्या गोष्टी होत आहेत. तर ह्याबद्दल काय तुमचं मत आहे? नक्कीच. पण आपण याला असं म्हणू शकत नाही की गुंडगिरी वाढली, चोऱ्या वाढल्या. हे का केलं, का झालं, कशामुळे व्हायला लागले, हे थोडं अभ्यासलं पाहिजे आपण. आपण असं नाही म्हणत नाही गुंडगिरी वाढत नाहीये. बोलता बोलता भांडणं होतात, त्याच्यातून ते सगळे वाद निर्माण होतात. मग ह्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. हे कुठंतरी आपण मुलांना त्या जे म्हणजे मुलांना एक सुधारणा केंद्र असेल किंवा त्याच्यावरती काहीतरी प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्या मुलांना चांगल्या उद्योगासाठी लावलं पाहिजे. जे बाकीचे लोक आहेत, काही लोक आहेत जे आपल्या फायद्यासाठी, आपल्या कामासाठी ह्या मुलांचा वापर करतात. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त अशा पद्धतीनं कुठेतरी काहीतरी आमिष दाखवून ते तेवढ्यापुरतं एका दिवसाचं जीवन कार्य दाखवून ते त्यांना त्या अशा वाम मार्गाला लावतात आणि त्यातून नाव खराब होतं, त्या मुलांचं होतं, त्या परिवाराचं होतं. मग हे थांबवायचं आहे तर मग काय करायला पाहिजे? तर मग त्याच्याकरता चांगलं शिक्षण, चांगली व्यवस्था, चांगल्या पद्धतीने विचार गेले पाहिजेत, विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्याकरता एक प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण त्या मुलांना एकत्र करून की चांगला उद्योग करा, काम करा, कामातून पैसे मिळवा, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला चांगलं वाटेल अशा पद्धतीनं तुम्ही वागा, असं एक आम्ही यंत्रणा त्याच्यामध्ये कार्यान्वित करणार आहोत. ओके. आता केंद्राकडून किंवा राज्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती निधी येतो प्रत्येक प्रभागासाठी म्हणा किंवा प्रत्येक गावासाठी, सिटीसाठी येतो. तो निधी तळागाळापर्यंत पोहोचतो तो किंवा पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न होतात? आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की तो पोहोचतच नाहीये. फक्त ऐकतो आपण, एवढे कोटी आले, तेवढे कोटी आले, एवढे आले, तेवढेशे आले. पण हे फक्त पेपरला आणि आपण ऐकण्यात येतं. पण सामान्य माणसाला किंवा मी सामान्य माणूस आहे, मला कधी दिसले नाहीत ते. आता कुठं जातात, कसे जातात हे आम्हाला माहित नाहीये किंवा ते सामान्य माणसाला कुणालाच कळणार नाहीये की याचा वापर कुठं झाला, कसा झाला, कशा पद्धतीनं झाला. पण ज्या योजना आखल्यात आपल्या सरकारने किंवा आपल्या ह्यानी, ज्या योजना आखल्यात तर चांगल्या आहेत, 100%. त्याला नाव ठेवता येणार नाही आपल्याला. नाही, बरोबर. ठीक आहे. जे सरकारमध्ये आहेत, जे आता जसं आपले मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, ते खूप चांगल्या आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ते आपले आहेत, ते आपल्याला द्यायचा प्रयत्न करतात, देतात. पण याच्यामध्ये त्याच्या ते आलेले निधी, त्या आलेले व्यवस्था ही सगळी चांगली लागली पाहिजे. त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे. ते चांगल्या कामाकरता गेलेच पाहिजेत. बरोबर. ते करण्यासाठीच आपण उभारलोय. त्याचा वापर चांगला झाला पाहिजे, भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर ते भरती पॅनलला निवडून द्या. त्याच्यानंतर मग लक्षात येईल की हा निधी, हे सगळ्या गोष्टी आम्ही कशा थांबवतो, कसं थोपवतो आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर आपल्या प्रभागामध्ये करता येईल, हे आम्ही एक वेगळा पॅटर्न, वेगळा मॉडेल तयार करून दाखवतो. बर. आता आपण जर तरुण पिढीबद्दल जर थोडा विचार केला तर तरुण पिढी शिकलेली आहे, सुशिक्षित आहे, पण कुठंतरी चुकीच्या मार्गाला जाते असं वाटतं. कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत, जॉब नाहीत, काही जणांची जॉब वगैरे नसल्यामुळे लग्न होत नाहीये. तर ह्या अवैध धंदे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांना जॉब वगैरे मिळवून देण्यासाठी काय तुमचं स्ट्रॅटेजी वगैरे काय असणार आहे? नक्कीच. मी मगाशी आपली बरीच चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये मी म्हटलं 2-3 वेळा की शिकलेली मुलं आहेत प्रभागामध्ये, मुली आहेत, नोकरी. तर मी पहिल्यांदा आव्हान करेन त्या मुलांना, मुलींना की तुम्ही स्वतःचे व्यवसाय करा, स्वतःसाठी जगा, स्वतःच्या कुटुंबासाठी जगा. नोकरीच्या मागे धावून तुमचं आयुष्य खराब करू नका. बरोबर. तुम्ही नोकरी शोधण्याच्यामुळे तुमचं निम्म आयुष्य त्याच्यामध्ये जातं, निम्मे आयुष्य तुम्ही एकलकोंडे पडता. व्यवसाय केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही राहता, घरात सोबत राहता, कुटुंबासोबत राहता. आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाहीये. आपल्या प्रभागामध्ये, आपल्या इचलकरंजीमध्ये तुम्ही राहताय. बरोबर. ही सगळी स्वप्न, हे सगळं तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही इथं राहून सुद्धा करू शकता.
आता तुम्हाला तो व्यवसाय करत असताना अडचणी येतील, मग नोकरी शोधत असताना सुद्धा अडचणी येतातच. बरोबर. तुम्हाला अशी कुठं नोकरी लागते की 100 मुलांच्या मध्ये 1-2 नोकरी लागते, त्यांना 1 लाख रुपये पगार मिळतो. हो. पण बाकीचे जे 95-98 लोक जे आहेत, मुलं जे आहेत, युवक युवती जे आहेत, ते मात्र 10,000 5,000 वरती नोकरी करतात, त्यांना पर्याय राहत नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा मला असं म्हणायचंय की त्यांच्याकरता काय उद्योग आणता येतील, त्यांच्याकरता काय करता येईल, त्यांना उद्योगात कसं आणता येईल आणि त्याच्यातून पैसे मिळवणं किती सुखकारक आहे, हे आपल्याला त्या मुलांना एक प्रशिक्षण केंद्र, त्या मुलांच्या करता उद्योग व्यवसायासाठी जी काही मदत करता येईल ते आपण करणार आहोत. आता काय होतं, बऱ्याच जणांची इच्छा पण असते व्यवसाय वगैरे करायचं, पण त्यांना कुठेतरी पैशाची कमतरता, पैसे नसतात आणि बँकेच्या दारात वगैरे गेलं तर त्याच्या नावावरती काय नसते, कुठेतरी डॉक्युमेंट. आज एवढ्या सरकारच्या एवढ्या योजना आहेत, मुद्रा लोन वगैरे योजना असेल, पण याच्यासाठी बँका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती अडवणूक करतात. म्हणजे विदाऊट मॉर्गेज सुद्धा लोन द्यायचं असं गव्हर्नमेंटने सांगितलंय, पण त्या ठिकाणी सुद्धा मॉर्गेज मागितलं जाते किंवा तिथं मदत केली जात नाही. तर त्या केसमध्ये तरुणांसाठी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पुढे होऊन त्यांना मदत करणार? 100% करणार. त्याकरता मी आणखी एक म्हटलं की ती जी आम्ही यादी तयार केलेली आहे, आम्ही जे 100 दिवसाचं जे टार्गेट केलेलं आहे त्याच्यानंतर निवडणुकीनंतरचं, आम्ही निवडणुकीतून जिंकून गेल्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आम्हाला 100 दिवस मिळतील, त्या 100 दिवसामध्ये पहिला आमचा प्रश्न राहील की जे बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे व्यवसाय नाही, ज्यांच्या व्यवसायाला अडचणी येतात, ज्यांना बँकातून अडचणी येतात, तर त्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येतील, त्यांना कशा पद्धतीनं तो निधी उपलब्ध करून देता येईल, कशा पद्धतीनं त्यांच्या आर्थिक अडचणी संपवता येतील, हे सुद्धा आपण एक प्लॅन केलेला आहे. याबद्दल सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीची रचना केलेली आहे आणि हे करायचं आहे. आम्ही त्या सगळी तयारी करूनच आम्ही ह्या निवडणुकीला आता सामोरं गेलेलो आहोत. म्हणूनच आम्ही आता जे सामोरं गेलो ते भरते सुमित सचिन प्रभाग अ मधून, त्याचं चिन्ह आता सफरचंद आहे. तर प्रतीक्षा भरते, त्यांचं चिन्ह चहा किटली आहे. त्याच्यानंतर सचिन भरते, त्याचं चिन्ह एसी आहे, एअर कंडिशनर काय. तर ह्या सगळ्यांना आपण जर निवडून आणलं तर आम्ही 100% जे मी आता काही बोलत आहे, जे काय आता सांगत आहे, तर हे सगळं करण्याकरताच आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता, आम्ही कोणत्याही पक्षाकडे न जाता, आम्ही आमचं स्वतःच भरते पॅनेल केलं, स्वतःचा भरते परिवार आम्ही निवडणुकीमध्ये उतरवला. तो ह्या करताच की मला माहिती आहे की आमचा प्रभाग म्हणजे आमचा परिवार आहे आणि जोपर्यंत आपण परिवार कुटुंब म्हणून आपण आपल्या लोकांच्या सोबत राहणार नाही, तोपर्यंत आपण त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्या सुखसोयी देऊ शकत नाही. आता आपला जो इचलकरंजीतला बऱ्याच ठिकाणी जर भाग बघितला तर त्या ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, पण त्या ट्रॅफिकवरती कुणी बोलायला तयार नाही किंवा त्याचं सोल्युशन काय काढायचं ह्याच्यावरती बोलायला तयार नाही. बरोबर. तर त्या संदर्भात तुमच्या डोक्यात काय आहे? नक्कीच. पण आता कसं आहे की आमच्या प्रभागामध्ये हा प्रश्न नाहीये तसा, इचलकरंजीमध्ये नक्की आहे, पण इचलकरंजी मधला हा प्रश्न जो आहे तो विधानसभेचा, लोकसभेचा आहे. आणि आपण आपल्या प्रभागाचं बोलत असताना, चर्चा करत असताना ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आपण कुठेतरी उच्च पदावर असल्यानंतर करणं योग्य ठरेल. अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती बोलणं किंवा या गोष्टीवरती बोलणं हे योग्य नाही. इचलकरंजीमध्ये जर बघितलं तर शीतल भरते नाव हे मोठं आहे आणि शीतल भरतेंकडून काहीतरी अपेक्षा आहेत प्रभागातल्या किंवा इचलकरंजीतल्या सुद्धा काही सर्वसामान्यांच्या. नक्की. त्यामुळे कुठंतरी ह्याच्यावरती तुम्ही प्रेशर आणू शकता किंवा ह्या गोष्टी करू शकता अशी एक अपेक्षा आहे. हो, जसं मी प्रभागाचं बघणार तसं मी माझ्या इचलकरंजीचं पण बघणार. मी इचलकरंजीमध्ये कोणत्या पद्धतीनं जाणार आहे ते मी तुम्हाला म्हणलं की माझा एक विजन आहे, माझं ठरलेलं आहे. मी पहिला माझा प्रभाग आणि त्यानंतर मग इचलकरंजी, इथं मला जायचं आहे. पण त्याचं एक वेगळी रचना आहे, त्याची एक वेगळी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये जात असताना आपली तिथपर्यंतची ताकद, तिथपर्यंतची युक्ती, तिथपर्यंतचे विचार, पण हे सगळं माझ्याकडे आहे. मी सगळे ठेवलेलं आहे करून, हे सगळं पुढचं सुद्धा मी करून ठेवलेलं आहे. पण आत्ता माझ्या नजरेसमोर आत्ता आमच्या प्रभागाचं प्रभाग नंबर 5 मध्ये भरते पॅनल आपण कशा पद्धतीनं पहिल्यांदा आणायचं. आम्ही ना सत्तेसाठी चाललोय ना स्वार्थासाठी चाललोय, आम्ही फक्त आणि फक्त चाललोय
त्या आमच्या प्रभागाच्या विकासासाठी, आमच्या प्रभागातल्या जनतेसाठी, आमच्या परिवारातल्या लोकांच्यासाठी, आमचा 5 नंबर परिवार जो मोठा आहे त्या परिवाराकरता आम्ही निघालोय. सर, आम्ही इचलकरंजीमध्ये शीतल भरते हे नाव जे ऐकतोय, व्यवसाय असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे. तर ते सामाजिक कार्य जे आहे ते तुम्हीच तुमच्या तोंडून एकदा सांगा की तुमचं काय काय योगदान आहे त्यामध्ये. तसे सामाजिक कार्य आजपर्यंत जेवढी केली ते आम्ही कधीही त्याचा जाहिरात केली नाही, त्याचे कधी फोटो पाठवले नाहीत, त्याचं मीडिया वापर केला नाही. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही आत्ता चाललोय ते आम्हाला जे जायचं आहे, आम्हाला जे प्रभागामध्ये जायचं आहे ते स्वार्थासाठी नाही जायचं, काहीतरी करून दाखवले म्हणून जायचं नाही. कारण केलेलं आमच्या मनात आहे, आपल्या ज्यांचं केलंय त्या लोकांना माहिती आहे. त्या लोकांच्या करता आम्ही त्यांच्या मनात काय आहोत काय नाही हे सगळं त्यांना ठाऊक आहे. पण ठराविक गोष्टी सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या, जे काय काय झालं, तर आमचे त्यावेळेस सुमित भरते असतील, प्रतीक्षा भरते असतील, सचिन भरते असतील, ह्यांनी अहोरात्र म्हणजे मी एक त्यावेळेस सांगितलं की कोरोना आहे, सगळे घाबरलेले आहेत, तर आपण बाहेर पडायचं, त्यांना द्यायचं. ज्यांच्या घरात जेवण नाही आहे, ज्यांच्या घरात, आम्ही त्यांच्या घरात जेवणाचे पॅकेट पोच केलेत त्यावेळेस. बरोबर. आणि हे साधारणपणे आम्ही 100-125 दिवस केलेला आहे. आणि माझ्या अंदाजानं त्यावेळच्या काळामध्ये 1700-1800 लोकांच्या पर्यंत आम्ही आमच्या मार्फत देतच होतो. मग त्याच्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळापासून, आपल्या शिवतीर्थापासून ते आता शंभूतीर्थापर्यंत, ज्यावेळेस ते स्टेडियमच्या जवळ, राजाराम स्टेडियमच्या जवळ जे कोणी ज्यांना आधार नाही, ज्यांचं कोणच नाही आहे, ते जे लोक तिथं होते त्यांना आम्ही जेवण जागेवरती संध्याकाळच्या वेळेस, सकाळच्या वेळेस वेळेवरती सगळं आम्ही चहा, नाश्ता, जेवण पुरवत होतो. पण आम्ही त्याचे फोटो, त्याचे कुठं व्हिडिओ असलं काही केलेलं नाहीये. जेवढे सामाजिक काम करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही करतोय. दरवर्षी आम्ही आमच्या एक समाजाचं एक उत्सव असतो, देवीचा उत्सव असतो आमच्या चौंडेश्वरी देवीचा, तर त्याकरता सुद्धा आम्ही सुवासिनी भोजन, त्याकरता आम्ही सामाजिक कार्य आमचं, त्याच्यातून कोणाकोणाला मदत करता येतील त्या लोकांच्या पर्यंत आम्ही केलेले आहे. बरोबर. आणि हेच आम्हाला ह्यांचेच आशीर्वाद आहेत, म्हणूनच आम्ही आज इथं आहोत. बरोबर. म्हणून आम्ही आज धाडस केलं, आम्ही यांच्या विचारावरती, यांच्या आशीर्वादानेच आम्ही हे धाडस केलंय की आमचे उमेदवार, आम्ही आमचे भरते पॅनल हे उभा केलेलं आहे. आणि आम्हाला निश्चित 100% विश्वास आहे की केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला आमच्या प्रभागामधून, आमचा परिवार जो आहे, जो प्रभाग 5चा परिवार आहे, जवाहरनगर, डेक्कन परिसर, कोरवी गल्ली, नॅशनल हायस्कूल परिसर, दत्तनगर, इकडचं साहेबांच्याकडचे विकासनगर, त्याच्यानंतर गणपती कट्टा, त्याच्यानंतर गणपती मंदिर, कृष्ण गल्ली, त्याच्यानंतर वीर गल्ली, त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र जे हे आमच्या इथं एक ट्रेडर्स म्हणून आहे, तिथून जो सगळा भाग आहे, तो परिसर आहे, तो सगळा भाग आमच्याकडचा. त्याच्यानंतर आमच्या इथं जो बलवान वाळू डेपो वगैरे जे आहे तिथला, त्याच्यानंतर इकडचं आमचं डॉक्टर विलास जोशींचा जो परिसर आहे, त्याच्यानंतर जो सतीश भस्मेंचा परिसर आहे काय, तर ह्या स्फूर्तीनगर, तर हा परिसर म्हणजे मला तो सगळा परिसर, तो प्रभाग सगळं मी त्याचा गेले 2 महिने 3 महिने इतका त्याचा अभ्यास करून ठेवला आहे. आणि या परिसरामध्ये काही आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे, वेगळं काम करायचं आहे, आणि त्यासाठीच आम्ही हे सगळं आमचे उमेदवार आम्ही केलेले आहेत, उभे केले आहेत. भरते पॅनल कडून आम्ही उमेदवार केलेत उभे. बरोबर. आणि आता जेवढी मी आमच्या प्रभागातली जेवढी काही ठिकाणं सांगितली, चुकून काही राहिली असतील, चुकून काही, ठीक आहे, आता आपल्याला काही वेळेचं बंधन असतं म्हणून मी ते जास्त सगळं, नाहीतर खूप मोठा प्रभाग आहे, खूप मोठ्या माझ्याकडं यादी आहे त्याची. हा, मी आता फक्त तुमच्याकरता ठराविकच ठिकाणं सांगितले. बरोबर. आता आपल्या प्रभागामध्ये जर बघितला तर काही आरक्षित जागा सुद्धा आहेत, पण त्या आरक्षित जागांची डेव्हलपमेंट किंवा काही झालेलं नाहीये.
त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हो, नक्की. आमच्या प्रभागामध्ये एक बगीचा आहे. हम्म, त्याच्यानंतर काही आरक्षित जागा सुद्धा आहेत, हम्म, हम्म, ज्या वर्षानुवर्ष अशाच पडलेल्या आहेत. हम्म, 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 तर त्याकरता त्या कशासाठी आरक्षित आहेत, त्या काय केल्या पाहिजे, त्याचं कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट केलं पाहिजे, त्याला कसं सुशोभित केलं पाहिजे, हम्म, त्या कोणत्या कारणाकरता ठेवलेल्या आहेत, हम्म, हम्म, हा सुद्धा तो आराखडा, तो अभ्यास आम्ही आमच्या विकास आराखड्यामध्ये तो आम्ही घेतलेला आहे. हम्म, हम्म, आणि जसं आम्ही ती माहिती घेऊ पुढे आता, हम्म, तसं आम्ही ते प्रभागामध्ये आम्ही राबवू, हम्म, त्या हम्म, पद्धतीने आम्ही ते काम करू त्याच्यावरती. हम्म, हम्म. आता जर बघितलं तुमच्या समोर जुने प्रस्थापित आहेत, काही नवीन चेहरे असतील किंवा पक्ष आहेत मोठे, तर त्यांना कसं तुम्ही टक्कर देऊन तुमच्या पॅनलला विजयी करणार? असं म्हणता येणार नाही की जुने प्रस्थापित आहेत, पक्ष मोठे आहेत. हम्म, पक्ष आम्ही वाढवलेत, हम्म. आम्ही होतो ना पक्षाचे. हम्म, 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 हम्म. पक्ष सामान्य माणसापासून जातो ना. हो, बरोबर. पक्ष कोण वाढवतं? आम्ही. पक्ष सामान्य माणूस वाढवतो, सामान्य जनता वाढवते, नेते वाढवत नाहीत. बरोबर. आम्ही आहोत अजून. आत्ता आमच्याकडे विजन वेगळं आहे, आम्ही आत्ता वेगळ्या दिशेला चाललोय, वेगळ्या दिशेनं चाललोय. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की बलाढ्य पक्ष आहे, असं म्हणता येणार नाही. पण आमच्या समोर जे आहेत ते आमचेच आहेत. हम्म. आमचे विरोधक कोण नाही आहेत. बरोबर. आम्ही विरोधक कुणाला मानलंच नाही, कारण आमच्या प्रभागामधले आहेत सगळे. हे हम्म, हम्म. विरोधक कुठं आहेत आमच्याकडं? बर. नाहीच आहेत. हम्म. राहिला प्रश्न पक्षांचा, तर पक्ष जे आहेत ते सुद्धा सगळे आपल्या प्रभागातलेच आहेत. बरोबर आहे. जसं आपल्याला आपल्या प्रभागामध्ये पक्ष असतो, जसं शहरामध्ये असतो, जसं जिल्ह्यामध्ये असतो, जसं महाराष्ट्रात राज्यात असतो, जसं देशात असतो, तसंच आपल्या प्रभागामध्ये आहे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर त्याच्यासोबत आम्ही आहोत, चाललोय. फक्त आणि फक्त वेगवेगळे लोक, वेगवेगळे विचार घेऊन जर गेलो, तर मग आम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं उतरणार की जे आजपर्यंत चालत आलंय. राजकीय दृष्टिकोनातून जे चालत आलेलं आहे ते थांबवण्यासाठी, म्हणून तर मी आमच्या परिवारातील, आमच्या भरते कुटुंबातील हे सर्वजण आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत. हम्म, हम्म, हम्म. नक्कीच या पुढीलच्या काळातील ज्या वेळेस निवडणुका होतील, ज्या वेळेस आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यावेळेस मात्र मी असं ठरवलेलं आहे की आमच्या प्रभागामध्ये जे युवक आहेत, ज्यांना राजकीय आवड आहे, ज्यांना राजकारणामध्ये यायची आवड आहे, ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, मी त्यांच्याकरता सुद्धा काम करणार, त्यांना पुढे कसं आणता येईल याचा विचार करणार. हम्म, हम्म. हे माझं मेन उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. पण ते आत्ता मला साध्य करता येणार नाही, कारण मी आत्ता एकटा आहे. बरोबर आहे. माझ्या पाठीमागे माझा परिवार, प्रभाग नंबर 5 मधील सर्व जनता ही माझा परिवार, हे आहेत सगळेजण. पण आगामी पुढच्या ज्या काळामध्ये जे मला करायचं आहे, माझे हे जे आहे, जे की राजकारणामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य 15-20 वर्ष घालवले, सगळ्यांना मोठं केलं, पण स्वतः मात्र आपण निवांत त्यांना घरी बसवलं गेलं. त्यांचं जेवढं कमवलं त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्यासाठी, त्यांच्या विचाराकरता, बरोबर. ते कुठंतरी थांबले आज. येस. आणि हे जे थांबलेलं आहे ते मी परत त्यांना एक उमेद देणार, त्यांना परत एक वेगळ्या पद्धतीनं ह्या प्रवाहामध्ये आणणार. आणि हेच माझं विजन आहे. त्याच्यामुळे मी, आमच्या समोर कुठलाही पक्ष नाही, आमच्या समोर कुठलाही विरोधक नाही आहे. खरं तुम्ही जरी त्यांना विरोधक मानत नसला, तरी जर त्यांच्याकडून तुमच्यावरती काही टीका टिप्पणी वगैरे झाली, तर त्याला तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार? मला वाटत नाही की ते आपल्यावरती कुठले आरोप करतील, टीका टिप्पणी करतील. आणि ठीक आहे, राजकारण आहे, निवडणुका आहेत, ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण त्यांना आपण उत्तर द्यायचं नाही आहे, कारण मी पहिलाच काय सांगितलं की आमचे विरोधक कोण नाही आहेत. आमचे विरोधक कोण नाही आहेत. त्यांनी जरी आमच्यावर टीका टिप्पणी केली, आरोप केले, तर ते आमच्या घरातले आहेत. समजून घेतलं पाहिजे. ते बोलतात याचा अर्थ काहीतरी तिने आम्हाला सांगायचा प्रयत्न करतात. आमच्यावर टीका करतात याचा अर्थ ते आम्हाला काहीतरी सुचवतात, आम्हाला नवीन काहीतरी करायला भाग पाडतात, असं आम्हाला वाटतं. खरं तुमच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा, कुठेही डाग नसलेला व्यक्ती, हा असं म्हटलं जातं की असे काही व्यक्ती काही प्रस्थापित किंवा काही नेत्यांनाच नको असतात. मला वाटतं आपल्या इचलकरंजीमध्ये असे नेते नाही आहेत. असे नेते की चांगल्या व्यक्तींना डावलतील, चांगल्या व्यक्तींच्या बद्दल त्यांच्या मनात कुठंतरी वेगळा
विषय असेल, विचार असेल, असे आपल्या इथं कोण नाही आहेत. हम्म. आपल्याकडे जेवढे सगळे नेते आहेत ते चांगले आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. हम्म. चांगलं विजन आहे त्यांचं. आणि आपण गेली आता लहानाचा मोठा मी इथे इचलकरंजीमध्ये झालो, हम्म. आमच्या प्रभागामध्ये झालो. काय तर मी बघत आलोय, सगळं राजकारण बघत आलोय. मी सगळ्या लोकांशी, सगळ्या नेत्यांशी, मोठमोठ्या नेत्यांशी भेटलेलो आहे, त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या सोबत राहिलेलो आहे. असं मला कुठं जाणवलं नाही. हम्म. पण काही गणित असतात, काही राजकीय गणित असतात, त्याच्यातून ते घडत असतं. म्हणून असं म्हणता येणार नाही की मोठे नेते कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात किंवा काय, असं नाही म्हणता येणार. तर हे होते प्रभाग क्रमांक 5 मधून जे पॅनलचं प्रतिनिधित्व करत आहेत असे शीतल भरते सर. त्यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने प्रभागाच्या काही इचलकरंजीच्या समस्यांबद्दल खूप आपण चांगल्या पद्धतीने गप्पा मारलेल्या आहेत. तर सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मधील शीतल भरती पॅनलचे उमेदवार भरते सुमित सचिन 5A मधून उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे सफरचंद. भरते प्रतीक्षा सचिन क मधून त्यांचं चिन्ह आहे किटली. आणि भरते सचिन सदाशिव यांचं चिन्ह आहे AC, एअर कंडिशनर. यांना आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व परिवारातील मतदारांना मी विनंती करतो की या सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं आणि त्यांच्या चिन्हासमोर बटन दाबून खूप आशीर्वाद द्यावेत. नमस्कार.